मित्रांनो, कशा आहात तुम्ही? बरे असाय ना? तर आता मी चाललो आमच्या काजीच्या परड्यात. तर आता मी जातेलो, मी दादा आणि पप्पा. आता मी काजूच्या परड्यात जातो. आमच्या साफसफाई वगैरे करूच्या, अजून काजू धराक नाही होत. तर चला आता आपण जाऊया काजूच्या परड्यात. दादा आणि पप्पा आता असत. पप्पा माझे पुढे फिरतात मांग्याला घेऊन. माका पाठी टाकल्याने. हो, असं वाटतं काय आता आम्ही गुहेत जातो. आम्ही खूप काटे असतात, कितीतरी काटे असतात. हा बघा, घर असा, ह्याचं एक चित्र असं, चित्र कोणतरी काढलेला. हा बघा, राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा असा उद्या आणि परवा. तर त्याची आता तयारी चालू असा, तुम्ही बघू शकताय. मुंबईपासून प्लेयर येतेले त्यांच्या परड्यात जातो. आपण स्टॉल पण घालतेलो ना. आता आम्ही स्टॉल घालतेलो उद्या. काटे खूप होता. आता आम्ही पोचलो आमच्या काजीच्या परड्यात. कलमा पण आहेत आंब्याची. धुके पडला म्हणून आमची झाडा घाण गेली. काजी असली तर 2-3 भेटली तर घ्यायची, नाहीतर काजीच नाही. तर पडले नसते तरी पण आमच्या गच्चीवर आम्ही वेचून ठेवले. पप्पा आता हे सगळं पत्तर गोळा करतेले आणि आग घालतेले. पण मी गॉगल घातल्याने, कारण त्यांच्या डोळ्यांचा डोळू इलो म्हणून. बघू शकता, डोळू इलो तरी काम करतात. म्हणजे बघा, त्या परड्यात सागाची झाडा, काजूची झाडा आणि आंब्याचं झाडा. आंब्याच्या झाडात मोर पण इलेलो, पण ते धुक्यामुळे तो ह्या झाला, म्हणजे आंबे जाऊनच नाही. बघी आता मोहर इले होते. बघा, काजू भेटली तर भेटल्या पतारा. आपण काठी घेऊया. असं पत्ताऱ्याला बाजू करायचं आणि काजी भेटतात. ह्याच्यामुळे बघा, काजी भेटते. आता नाही काजी, बघूया आता, शोधूया. करतायो पण ते का उतरक येऊचं नाही. नंतर आरार घालतेल पप्पा. हे बघा, उतरा गेला नाही फक्त. खाली उतर दाखव उतरून. चल बघूया. उतरलंस तर मी मान्य केले की तू माणूसस.
सॉरी म्हणजे कोकणातलं माणूस. हे भारी मरे. हे 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 काजूचे झाडा काजी पण धरली होत. अजून पिकाक नाही, कच्ची होत. धुक्यामुळे आता सध्या सगळी झाडा ह्या झाली आहेत, सुकलेली आहेत. धुक्यामुळे काय होतं माहिती आहे, धूप खारट असतं ना, खारटपणा असतं ना त्याच्यात, म्हणून ते जळतं झाड. आता माझे पप्पा झाडाखालचं पत्तर असं तो बाजूक करतले, म्हणजे मंगेरातून बाजूक करतले, म्हणजे झाडांका आग नको लागू म्हणून. बघू शकता उतरलंच झाडाखाली. झाड हे आमच्या आजोबांनी, पप्पांनी आणि काकांनी सागाचं झाड लावलं मी. आणि आंब्याची कलमं असत ना, ते आत्याने होती ना लावताना. आणि त्यांका पाणी घालायची, खत घालायची अशी. बेबी आत्या, अलकात्या आणि आमच्या बेळगावच्या आत्या, त्यांनी तिघांनी मिळून ह्या आंब्याच्या त्याची कलमा माझ्या तिन्ही आत्यांनी मिळून लावलेली होती. बेबी आत्या, अलका आत्या, सुवर्ण आत्या. त्यांना खत आणि पाणी द्यायची, म्हणून आता मोठी झाली होत. आंबे धरतेले की काय माहीत, मोहरले होत नाही. बघू शकताय ह्यो परडो सगळ्यांनी मिळून केलेलो असा. फक्त जरा धुकतामुळे ती जरा झाडं जळली म्हणून, नाहीतर आता असणार असतं मस्तपैकी हिरव्यागार, मस्त हवा येणार असते थंडगार. आमच्या आत्याचं घर अन्नवाकर होता, त्याचा ह्या घर असा. बघू शकताय ह्या घर माझ्या पप्पांनी बांधलेला असा. जर तुमका घर बांधूच असला तर माझ्या पप्पांका फोन करा, मी नंबर स्क्रीनवर दिलेला असे. बघू शकताय सगळी प्रकारची तुमका घरा बांधून देतील भारी भारी. आता मी आतसून दाखवणार असते, कारण आमच्याकडे चावी नाही, म्हणून पुढच्या व्हिडिओत मी तुमका दाखवते आतमधसून घर. छोटीशी बावरी बांधलेली आहे, आतमध्ये पाणी आहे. बघूया असं पाणी असं. ते त्यावेळेला साईडला करवंदाची झाडं असत. आता पण बघूया धरली काय नाही. मस्त शांत एकदम जागा असा. आता आपण जाऊया आणि करवंद बघूया.
करवंद कच्चा आपण दिसणार नाही, हिरव्या हिरव्या म्हणून पानांमध्ये दिसणार नाही. येतील आता मे महिन्यात. बघा काजूचं झाड, हा बघा. आता करवंदा बघूया आपण. क्लिक ना. कच्ची आहेत करवंदा, मे महिन्यात ती धरतील. थांब जरा, बघा थांबा, याचं पान काढूया. डिग आंबट आंबट, आंबट पण आपण खाऊ शकतो, पण जरा जास्त नाही, कारण सर्दी ताप होऊ शकतो. छान.